गेल्या 2 दिवसांपासून नितीन गडकरी यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की गडकरींनी बहुजन समाजातील एका साध्या मुलावर 50 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची केस दाखल केली आहे. एक साधा बहुजन समाजातील मुलगा आणि नितीन गडकरी यांचा नेमका काय संबंध? नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी दोन नावं आहेत. एक म्हणजे नितीन गडकरी आणि दुसरं म्हणजे एक यूट्यूबर मुकेश मोहन. मुकेश मोहन हा एक छोटा यूट्यूबर आहे. अत्यंत साध्या घरामध्ये राहून तो व्हिडिओ बनवतो. मोठं स्टुडिओ नाही, मोठी टीम नाही, महागडे कॅमेरे नाहीत. साध्या सेटअपवर तो व्हिडिओ बनवतो. त्याच्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असतो आणि तो सामाजिक व राजकीय विषयांवर व्हिडिओ बनवत असतो. पण या साध्या यूट्यूबरला अचानक 50 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस मिळते आणि इथून संपूर्ण प्रकरण चर्चेत येतं. आता प्रश्न असा निर्माण होतो की मुकेश मोहनने नेमकं काय केलं होतं? काही दिवसांपूर्वी द कॅराव्हॅन नावाच्या मॅगझिनमध्ये एक रिपोर्ट प्रकाशित झाला होता. त्या रिपोर्टचं टायटल होतं नागपूर बीफ आणि त्या रिपोर्टमध्ये काही कंपन्यांमधील व्यावसायिक संबंधांबद्दल माहिती देण्यात आली होती. विशेषतः सियांग ॲग्रो, रेबेल ॲग्रो फूड इंडस्ट्रीज आणि काही आर्थिक व्यवहार याबद्दल माहिती देण्यात आली होती. त्या रिपोर्टमध्ये थेट आरोप करण्यात आले नव्हते, पण काही कंपन्यांमधील संबंध, संचालक, गुंतवणूक, फायनान्सिंग याबद्दल माहिती देण्यात आली होती. त्या रिपोर्टनुसार रेबेल ॲग्रो फूड इंडस्ट्रीज ही एक बफेलो मीट एक्सपोर्ट करणारी कंपनी आहे आणि तिचे काही व्यावसायिक संबंध सियांग ॲग्रोशी संबंधित लोकांशी आहेत, असं त्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं. तसंच त्या रिपोर्टमध्ये असंही सांगितलं होतं की रेबेल कंपनीला फायनान्सिंग काही अशा बँकेतून मिळालं होतं जिच्याशी गडकरी कुटुंबाचा संबंध असल्याचं सांगितलं जातं. यानंतर या रिपोर्टवर आधारित काही यूट्यूबर्सनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्यामध्ये मुकेश मोहनने एक व्हिडिओ बनवला. त्या व्हिडिओमध्ये त्याने कॅराव्हॅनच्या रिपोर्टचा आधार घेत काही गोष्टी थेटपणे सांगितल्या आणि काही आरोपसुद्धा केले. इथूनच संपूर्ण वाद सुरू झाला. कारण कॅराव्हॅन मॅगझिनने ज्या गोष्टी सावध भाषेत मांडल्या होत्या त्या मुकेश मोहनने थेट आरोपांच्या स्वरूपात मांडल्या आणि त्यानंतर नितीन गडकरी यांच्या वतीने मुकेश मोहनला 50 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आली. यानंतर हा विषय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. या प्रकरणात अजून एक गोष्ट समोर आली. मुकेश मोहनने असं सांगितलं की काही महिन्यांपूर्वी त्याला इथेनॉल संदर्भात पेड कॅम्पेन करण्यासाठी संपर्क करण्यात आला होता. म्हणजे इथेनॉलच्या फायद्यांवर व्हिडिओ बनवण्यासाठी पैसे देण्याची ऑफर देण्यात आली होती, असं त्याचं म्हणणं आहे. पण त्याने ते कॅम्पेन नाकारलं आणि त्याबद्दल व्हिडिओ बनवला, असंही तो सांगतो. या सर्व गोष्टींमुळे हा वाद आणखी वाढला. या प्रकरणानंतर काही सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी सुद्धा मुकेश मोहनला पाठिंबा दिला. काही लोकांनी हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा असल्याचं म्हटलं, तर काही लोकांनी चुकीची माहिती पसरवली असेल तर कायदेशीर कारवाई होणं योग्य असल्याचं म्हटलं. म्हणजे या प्रकरणात दोन वेगवेगळ्या बाजू दिसतात. पहिली बाजू, जर एखाद्याने चुकीचे आरोप केले असतील तर अब्रू नुकसानीची केस करणे योग्य आहे. दुसरी बाजू, मोठ्या नेत्यांनी छोट्या यूट्यूबरवर एवढी मोठी नोटीस पाठवणं योग्य आहे का? या दोन मुद्द्यांवर सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणातून एक मोठी गोष्ट दिसते. आज सोशल मीडिया खूप शक्तिशाली झाला आहे. एक छोटा यूट्यूबर सुद्धा मोठ्या नेत्यांवर प्रश्न विचारू शकतो आणि त्याचा व्हिडिओ लाखो लोक पाहू शकतात. पूर्वी बातम्या फक्त न्यूज चॅनलवरून लोकांपर्यंत पोहोचत होत्या, पण आता यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक यामुळे कोणताही माणूस आपलं मत लाखो लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे मीडिया पूर्णपणे बदलला आहे. या प्रकरणात आणखी एक गोष्ट घडली. ज्या विषयाबद्दल आधी फार कमी लोकांना माहिती होती, त्या विषयाबद्दल आता जास्त लोक चर्चा करत आहेत. म्हणजे कधीकधी एखाद्या गोष्टीवर कारवाई केल्यामुळे ती गोष्ट अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचते. आता या प्रकरणात खरं काय आणि चुकीचं काय हे कोर्ट ठरवेल.
पण या घटनेमुळे काही मोठे प्रश्न नक्की समोर आले आहेत. सोशल मीडियाची ताकद किती वाढली आहे? माहिती देताना जबाबदारी किती महत्त्वाची आहे? मोठे नेते आणि छोटे क्रिएटर्स यांच्यात संघर्ष वाढतोय का? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि बदनामी यामध्ये सीमा कुठे आहे? हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. आजच्या काळात माहिती हीच सर्वात मोठी ताकद आहे. ज्याच्याकडे माहिती आहे तो लोकांवर प्रभाव टाकू शकतो. ज्याच्याकडे प्लॅटफॉर्म आहे तो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणूनच आज सोशल मीडिया आणि यूट्यूबर्स यांची ताकद खूप वाढली आहे. आता तुम्हाला काय वाटतं? या संपूर्ण प्रकरणात कोण बरोबर आणि कोण चुकीचं? एखाद्या यूट्यूबरने प्रश्न विचारले तर त्याच्यावर केस करणं योग्य आहे का? इथे सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. आम्ही या व्हिडिओंमधून कोणावरही कोणतेही आरोप करत नाही. सोशल मीडियावर नितीन गडकरी आणि कंटेंट क्रिएटर मुकेश मोहन यांच्यामध्ये जो वाद सुरू आहे त्याबद्दल उपलब्ध माहितीच्या आधारे आम्ही ही माहिती सांगत आहोत. की चुकीची माहिती पसरवली असेल तर कारवाई होणे योग्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.